संदीप जाधव केलं चालू. नमस्कार साहेब, आज मी नाही का आमच्या पिंपरखेड गावातील संदीप जाधव या दादांच्या घरी आलो आहे. जांबूत गावे म्हणजे तिकडं पिंपरखेड आणि इकडे जांबूत, मध्ये 2 किलोमीटरचं अंतर आहे, जास्त काय अंतर नाहीये. तर खास करून साहेब नाही का यासाठी आलोय की 12 दिवसापूर्वी आमची पिंपरखेडच्या गावातली बोंबेंची मुलगी छोटी चिमुकली गेली आणि 12 दिवस झाल्यानंतरला 3 दिवसापूर्वी आमची आजी गेलेली आहे. वन विभागाची कोणत्याही प्रकारची इथं या ठिकाणी काही सहकार्य भेटत नाहीये, काही येत नाहीये. गेल्या 4 ते 5 वर्षापासून बिबटे राजरोसपणे इथे हिंडतात. आजपर्यंत आमच्या कोणत्याही मानवहानी झाली नव्हती, पण आता मानवहानी सुद्धा बिबट्या मानवावरती, आमच्या छोट्या छोट्या मुलांवरती आणि माणसांवरती हल्ला करायला लागलेले आहेत. आणि आपण एक कर्तव्यदक्ष मंत्री आहात आणि आपल्या कामाची पावती आम्हाला माहिती आहे आणि विशेष करून मला माहिती आहे, म्हणून मी खास या ठिकाणी आलेलो आहे. साहेब, मी कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी किंवा राजकीय नेता बिता बनायच्या भानगडीत पडणार नाही आहे आणि मला त्याची गरज पण नाही पडायची. पण सगळ्यात महत्त्वाचं, आमचे आज इथले जे ग्रामस्थ आहेत, आमचा जो तालुका आहे खेड, जुन्नर, आंबेगाव तालुका हा आणि शिरूर तालुका, पहिला मुद्दा शिरूर तालुक्यात ही घटना घडलेली आहे. तर हा शिरूर तालुक्यातली आमची जनताही सुरक्षित नाही आहे. आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे, पण आम्ही असुरक्षित आहे. कामाला जायचं असेल, शाळेत जायचं असेल तर सुरक्षित नाही आहे आम्ही. तर संदीप जाधव दादा आहेत या ठिकाणी. दादा, आपलं काय म्हणणं आहे, आपली काय मागणी आहे, की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून साहेबांपर्यंत पोहोचूयात. काय मागणी काय नाही, एवढी फक्त बिबट्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. दिवसा चालणं मुश्किल आहे. इथं कसं आहे माहिती आहे का, बिबटे हे भरपूर प्रमाणात आहे. आता आमच्या इथं जवळजवळ 20-25 बिबटे असतील. हा, दिवसा चालायचं, शेतीत कामं कसं करायचं, काय कसं करायचं. आता आमची आजी दिवसा पकडली. बरोबर, काय झालं होतं त्या सकाळी? आता आपण नित्यक्रम ऐकू, काय झालं होतं नक्की? सकाळी 6 वाजता आजी घरातनं उठली. बरं, इथे आली होती आजी, टॉयलेट करण्यापेक्षा चालली होती. ही जी जागा आहे ना, या जागेवरती आजी इथं उभी होती. इथून टॉयलेटला आली, त्याच्यानंतर या ठिकाणी इकडे चालली होती. बरोबर, चालण्यासाठी, व्यायामासाठी चालण्यासाठी पुढे चालली होती. तिकडून सपाटीनेच बिबट्या आला. चला आता कुठं आला, काय झालं ते पाहूयात आपण. सपाटीने आला, आजीने इथं पकडली. हा, ते बघा, इथं पकडली आजीला. ही जी चप्पल आहे ना, आता वर, ही जी चप्पल आहे ही आजीची चप्पल अजूनही तशीच आहे इथं. आता ही चप्पल इथं अजूनही तशीच आहे. साहेब, तुम्ही आवर्जून या, ही तुमच्यासाठीच ठेवणार आहे आम्ही इथं. हा, ठेवा तिथं ती चप्पल. त्याच्यानंतरला या ठिकाणाहून दादा कुठं आणलं, इथपर्यंत आणलं. हे बघा, अजून हे जे रक्त आहे हे अजूनही तसंच आहे. हे एक चप्पल, त्याच्यानंतरला इकडे एक चप्पल पडलेली आहे, ही चप्पल आहे. आता रव्याच्या वरती, आता हे काय इकडून बिबट्या आला असं सपाटीनेच. मोठीने बोल साहेब, इकडून हे काय, हे सपाटीनेच बिबट्या आला असं. इथं काय आता काय सगळं जे पटांगण, इकडचं जे सगळं आहे हे सगळं पटांगण आहे. एवढ्या राजरोसपणे साहेब बिबट्या फिरतोय. आणि त्या बघा, त्या ठिकाणी आता एक पिंजरा लावलाय. त्याच्यानंतर इकडून असे बिबटे फिरत असतात कंटिन्यू. या दादा सांगतात की कंटिन्यू फिरत असतात. रात्री नाही, दिवसा सुद्धा बिबटे दिसतात. पिंजऱ्यात आहे ना काही, पिंजऱ्यात आता संध्याकाळी ठेवतात आणि दिवसभर घेऊन जातात. संध्याकाळचं ठेवतात, सकाळचं घेऊन जाणार ना, काय विषय. आता कसं आहे